त्यांना आज 6 वर्ष आणि 65 दिवस झालेले आहेत। त्यांच्या काळामध्ये एक अत्यंत कणखर, धाडसी आणि हिम्मतवान असा गृहमंत्री या भारताला लाभला। खरं तर भारतातल्या अनेक समस्या आहेत, त्यामध्ये CAAच्या संदर्भातला कायदा लागू करणे असेल, नक्षलवाद्यांचं कंबरडं मोडणं असेल, आमच्या देशामधली घुसखोरी थांबवण्यापासून तर ते अंमली पदार्थांची जी मोहीम आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। ते थांबवणे, आमच्या पोलिसांचं, पोलीस दलांचं सगळ्याचं सशस्त्रीकरण करणे, सगळ्या आमच्या पॅरामिलिटरी फोर्सेसचं सशस्त्रीकरण करणे, आधुनिकीकरण करणे, जम्मू काश्मीर सारख्या राज्याला दर्जा देणे, जम्मू काश्मीरमध्ये संविधान लागू करणे, जम्मू काश्मीरमध्ये पूर्णपणे शांतता निर्माण करणे, असे अनेक प्रकारची आव्हाने माननीय अमितभाई शहा यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये करून नुसती दाखवली नाहीत, तर ती यशस्वीपणे राबवली आणि शांततेने मतदान करून घेण्यात आलं जम्मू काश्मीरमध्ये। आणि अशा अनेक विषय आहेत की या भारतातला माओवाद आणि नक्षलवाद येत्या 2025 पर्यंत पूर्णपणे नष्ट करण्याचं देखील त्यांनी ग्वाही दिलेली आहे। ऑपरेशन सिंदूरसारखी अत्यंत उत्तम आणि धाडसी अशी कामगिरी केली। अतिरेक्यांचे अड्डे तर उडवले, त्यांच्या मुखियांचे अड्डे उडवले आणि आमच्या संपूर्ण भारतामध्ये जे नशेच्या संदर्भातला अंमली पदार्थाचा जो विषय आहे तो देखील त्यांनी अंमली पदार्थांवर आळा आणण्याचं काम केलं आहे। आमच्या जैन, शीख, बौद्ध, आमचे पारशी बंधू हे जे स्थलांतरित करून अफगाणिस्तान, पाकिस्तानमधून जे येत होते त्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना आश्रय देऊन त्यांचा CAA कायदा लागू केला। म्हणजे आमचे जे अल्पसंख्याक बांधव आहेत जे बाहेर गेलेले त्यांच्यावर अत्याचार होत होते त्यांना देखील संरक्षण दिलं। जम्मू काश्मीरमध्ये काश्मीरी पंडित त्या ठिकाणी जाऊन राहावेत, परत एकदा त्यांनी स्वतःच्या मालमत्ता करून त्या ठिकाणी स्वतःचा व्यवसाय चालवावा, या दृष्टिकोनातून देखील अनेक असे उपक्रम त्यांनी राबवले। ईशान्येमध्ये त्यांनी बोडो समस्या मिटवल्या, त्यांनी आसाम, मेघालयाच्या संदर्भातली समस्या मिटवली। आज मणिपूर पूर्णपणे शांत झालेला आहे। म्हणजे अशा या संपूर्ण विषयामध्ये देशामध्ये शांतता आणण्यात, नक्षलवाद पूर्णपणे त्याचं कंबरडं मोडण्यात, आतंकवादाचं पूर्णपणे कंबरडं मोडण्यात आणि अशा पद्धतीने ठिकठिकाणी त्यांनी आमच्या संपूर्ण नागरिकांची जी सुरक्षा आहे, आधी तर बॉम्बस्फोटांची साखळी व्हायची आधीच्या काळामध्ये 2014च्या पूर्वी, पण आता बॉम्बस्फोटाची साखळी नाही, आता संपूर्णपणे अतिरेक्यांनी एक प्रकारे इथून या देशातून पलायनच केलेलं आहे। त्यामुळे अमितभाईंना त्यांनी ह्या ज्या कारकिर्दीमध्ये जे काही काम केलं आहे ते अत्यंत कणखरपणाने आणि धाडसीपणाने आणि हिम्मतवान पद्धतीने जे केलेलं आहे त्याच्याबद्दल सगळ्या भारताने, देशाने त्यांचं कौतुक करायला हवं असं मला वाटतं। सर, एक प्रश्न असा आहे की मालेगाव ब्लास्ट संदर्भात आरोप केलेत आरोपींनी आता पुरोहित असं म्हणतात की शरद पवारांनी भगवा दहशतवाद शब्द वापरला, त्यानंतर आम्हाला अडकवण्यात आलं आणि त्याच्या स्वरूपाचे आरोप हे साध्वी प्रज्ञा सिंग यांच्याही एका स्टेटमेंटमधून समोर आले। कसं आहे की मुळात ज्या पद्धतीचं विष पेरण्यात आलं आणि मुळात ज्या पद्धतीने या देशामध्ये एक नॅरेटिव्ह त्या काळात पसरवण्याचा प्रयत्न केला, खरं तर ही आमची सनातन संस्कृती आहे आणि कोणताही हिंदू हा आतंकवादी होऊ शकत नाही, हिंदू हा टेररिस्ट होऊ शकत नाही, हे न्यायालयाच्या निर्णयाने ते सिद्ध झालेलं आहे। त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयांमुळं ज्या लोकांनी या प्रकारचे स्टेटमेंट केलेत की भगवा आतंकवाद, ज्या पद्धतीने जे म्हणले त्यांना सनसनीत चपराक न्यायालयाच्या निर्णयामुळे मिळालेली आहे। त्यामुळे मला असं वाटतं की अशा पद्धतीने हिंदूंच्या स्वाभिमानावर किंवा हिंदूंच्या देशाभिमानावर कोणीही बोट ठेवण्याची इथून पुढे हिंमत करणार नाही, कारण आमच्या देशातला हिंदू आणि हिंदुत्ववादी अनेक संघटना या देशासाठी काम करतात। त्यागाने, समर्पणाने भारलेल्या अनेक हिंदुत्ववादी संघटना या देशासाठी, या मायभूमीसाठी, या मातृभूमीसाठी काम करतात। अनेकांनी स्वतःचे आयुष्य वेचले, अनेकांनी आपलं समर्पित जीवन या देशासाठी दिलं, या भारत मातेसाठी दिलं आणि त्याच लेकरांना तुम्ही हिंदू आतंकवादी या नावाने त्यांना तुरुंगामध्ये दामता, ह्याच्यासारखं पाप त्यांच्या हातून मोठं घडलेलं आहे आणि अनेक वर्षापासून अशा हिंदू तरुण तरुणींना तुरुंगामध्ये सडवण्याचं काम करून या काँग्रेसी मंडळीने खूप मोठं पाप केलेलं आहे। आणि निश्चितच मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयाने या संपूर्ण
ज्या नॅरेटिव्ह विषवल्ली पसरवणाऱ्या लोकांच्या सनसनीत त्या न्यायालयाच्या निर्णयाने एक चपराक दिलेली आहे असं मला वाटते. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.